तसं बघितलं तर ना, मन, निसर्ग आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण रोज इतकं गडबडीचं जीवन जगतोय, फोन, ईमेल्स, कॉर्पोरेट लाईफ, ट्रॅफिक आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर मनाला तर कुठेच शांतता नाहीये. पण एक क्षण असा येतो की जेव्हा आपण पॉज घेतो आणि खरंच थांबावंसं वाटतं. जेव्हा आपण थांबतो, जेव्हा आपण शांत होतो, तेव्हा मनातला गोंधळ, गडबड, चिंता ही सगळी काही थांबते आणि तेव्हा तुम्ही निसर्गाला खऱ्या अर्थाने जाणवू शकता. जेव्हा मन शांत असतं की नाही, तेव्हा तुम्हाला निसर्गातले अनेक रंग दिसतात. पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात, झाडांचे आवाज ऐकायला येतात, वारं तुम्हाला ऐकायला मिळतं आणि ह्याच्यातनं निसर्गातनं तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते, एक चेतना मिळते. म्हणूनच तर म्हणलं जातं की मन शांत जर असेल तर निसर्गासारखा मित्र नाही आहे. आता मन शांत करणं त्याच्यानंतर नक्की काय होतं तर जसं तुम्ही निसर्गाच्या जवळ जायला लागतात तसं तुम्हाला कळायला लागतं की तुमचं निसर्गातलं स्थान काय आहे. सस्य सेतूच्या माध्यमातून आम्ही हेच साध्य करायचा प्रयत्न करतोय की माणसाला जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ आणता येईल. जेव्हा तुम्ही जवळ येता तेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती चालू होते, कारण तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जाता. सस्य सेतू काय आहे, त्याच्यातनं कुठले वेगवेगळे उपक्रम आम्ही करणार आहोत आणि त्याच्यातनं आपली पर्सनॅलिटी कशी चेंज होणार आहे हे जाणून घेण्यासाठी सस्य सेतूला फॉलो करा, कमेंट करा #BeASetu अँड जॉईन दिस मुवमेंट आणि या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणूया.